मी मुख्यमंत्री नाही काय तुमच्यातलं जोडाताडी त्याला मी तरी काय करू। तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं दोन डायरेक्ट गाव लेवलवर यादी ग्रामपंचायत चिटकायची नोंदी निघालेल्या आणि गावातच वाटप प्रमाणपत्र आणि कक्ष स्थापन केल्यामुळं नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचं। फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं असलं तुम्हाला ठेवा, किचकट अटी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला। नाही इथलं नाही, मी तुम्हाला जनरल राज्याचं सांगतो। शिंदे समिती राज्यात काम करणारे, मराठवाड्यात नाही, पुऱ्या राज्यातल्या नोंदी शोधणारे। मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेशन हे करू शकत नाही। राज्य आमच्यासाठी पुरं राज्य आमचं, त्याच्यामुळं तिला शोधायचं तर काही अधिकारी हेच आण तेच आण, तो आज याचा टिशियान वंशवळ समितीने वंशवळ जुळली कशाला नाटकं करतो। असं जाणून बुजून करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा। दोन अधिकारी तसे आहेत, एक हे बीडला आणि एक हे धाराशिव, हे दोन लय शाने कोण आहेत आता नाव आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअपवर, पोरं सांगतात आमच्या लक्षात नाही। बीडला कोणतरी लेडीजच आहे आणि धाराशिवला कोणीतरी, ते देतच नाही काही करा तिला, त्याच्यापेक्षा तिला बडतर्फ केलेलं बरं। बडतर्फ हे बदल्या करून पाठवून काहीच उपयोग होत नाही। शेवटी काय ना, कुत्र्याचं शेपूट वाकडत वाकडत किती फुकणी घातली तरी ते काय सरळ होत नाही। हे नकोच आहेत असली कीड, चांगल्या प्रशासनाला डाग लावते ती। आता मी दोन मुद्दे सांगितले पोराव, शिंदे समिती काम करणार आहे, दुसरं सांगितलं कक्ष स्थापन होणार आहे। वंशवळ समिती गठीत करा, ती बंद पडली आणि मोडी लिपी अभ्यासक नाही आहेत, फारसीचे नाहीत, उर्दूचे नाहीत, त्याच्यामुळे नोंदी शोधता येत नाही। ते मनुष्यबळ जास्त द्या आणि निधी जास्तीचा द्या, म्हणजे त्यांना भाग भांडवल कमी नाही पडणार समितीला। गेल्या वेळेस मोडी लिपी अभ्यासकाला पैसे न दिल्यामुळं, मुद्दाम मीडियासमोर सांगतो माझं नाविलाज, पैसे न दिल्यामुळं मोडी लिपी अभ्यासकांनी काम सोडून आपण आपल्या घरी गेले। तुम्ही सरकारने त्यांचा पगार दिला नाही, हे सत्य। मग त्या बिचाऱ्याने कसं काम करायचं तुम्ही पैसे नाही दिले ही एक। त्याच्यानंतर आमच्याकडे काही अभ्यासक आहे, त्यांना अधिकार द्या। शिंदे समितीने काही त्या पोरांना अधिकार द्या, ते विधानात जवळजवळ शोधी देत। जसं की पुरा अभिलेख म्हणून इथं छत्रपती संभाजीनगरला पुरा अभिलेख म्हणजे पुरा अभिलेख शॉर्टकट मध्ये काय म्हणते तर खरं तर त्याचं पुरातत्व हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे आणि पुरा अभिलेख हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे बहुतेक, कारण त्याच्यातले नोंदी आहेत। त्र्यंबकेश्वरला आहे, आपल्या राक्षस भवनला आहे, ह्या राक्षस भवनला ह्या नोंदी घ्या हा म्हणलेले तर आम्हाला त्या JR काढलेला हा म्हणून JR टाका रे यांना नव्यानं, JR काढलेला JR डायरेक्ट काही रोखायचं नाही म्हणून, तरी काम होत नाही। आता शिंदे समितीच्या माध्यमातून ते सगळं करा, ही बाजू एक क्लिअर झाली। आता राहिली सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि औंध संस्थांचे जे पुरावे त्या संस्थांकडे ते पुरावे घ्यायचे। तर शिंदे समितीकडं हैदराबाद गॅझेट आहे, ते घेऊन सरकार पुढे ठेवून त्याची अंमलबजावणी सरकार करील असं त्यांनी स्पष्ट म्हणलं, बरोबर आहे का? हा, आणि सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण, कारण आपल्याला भेद नको हे करतो म्हणजे ह्या तीन झाल्या। आणि आता चौथी गोष्ट, केसेस राज्यातल्या पोरावर झालेल्या सरसकट मागणी आहे, ही आपली मागणी सरसकट। आमच्या जाळालाच नव्हते ना, आमचं नाव कशाने घेतले तुम्ही, थोरावं काय? आमचे पोरं जाळाला नाही, जाळीला तुमच्यातच त्यांच्यातच कुठा लागल्या, त्यांनी त्यांचेच हातलं जाळून टाकले। त्या अलीकडचं, बीडच्या अलीकडचं, त्या दलिंदराच्या पाहुण्याचं, त्याचा पाहुणा त्याचंच हातलं जाळीचं नाव आमचं घेतो। हे रिअल आहे, आम्ही आरोप करायचा म्हणून करत नाही। आमच्यावर विनाकारण खोट्या केसेस केलेल्या आहेत, शासनाने त्या सगळ्या केसेस मागं घ्यावा सरसकट ही विनंती आहे। आणि त्या पण घेऊ असं सांगितलंय, पण जरा कोर्टाचं काहीतरी त्यांनी ही घातली, पण जर